इथे आपल्या 1 मिनिट आलाय, अजून दुसरा यायचा आहे. पण नक्की कोण आहे? तुमचं कडूच ना कडू ना म्हात्रे. तुमचं माहेरचं इथे चाललेलो आहे मी. झाली आता ही स्वीटची. आता पूजेचं सामान बघू चला. तर इथे आपण आता याला गोल्डन कलर येईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे आपल्याला. हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. आणि काल तुम्ही व्लॉग बघितला असाल, त्याच्यामध्ये मी काय म्हणजे इंट्रो पण नाही दिला आणि एंड पण नव्हता केला, कारण ते अशीच मी करू का नको चाललेला आणि मग अशीच केली थोडीशी. तर तसा तो व्लॉग होता आणि आज आपण कंटिन्यू करणार आहोत. तर मी आज सकाळ सकाळ काय करते बघा. इथे चहा ठेवला आहे आम्हाला, सिनूला आणि मला आणि त्या कामवाली ताईला. त्याच्यानंतर मग बघू, त्याला विचारते काय पाहिजे खायला. चहामध्ये खाणार आहे का काय करणार आहे बघू. इथे दिवाबत्ती वगैरे झाली बघा माझी सकाळीच. सिनो कसा लोलते बघ. काय खाणार आहेस चहामध्ये? तुम्ही काहीतरी बनवलंस ना, दाखव. कुठे ठेवलास? सिनोने काहीतरी असं म्हणजे बनवलंय. काय आहे दाखव बनवलास? कॅब बनवली एक त्याने. 67 म्हणजे काय? 67 म्हणजे रोहित शर्मा. तर हा रोहित शर्माचा फॅन आहे. घालून दाखव कॅब बनवलीस ती. तर यांना काल स्कूलमध्ये हे बनवायला शिकवलेला, तर मस्त अशी बनवली बघा कॅब. थोडीशी अशी पाहिजे ना. हां, मस्त बनवली. आज संध्याकाळी म्हणजे 4-5च्या दरम्यान काहीतरी असा चटपटीत नाश्ता बनवायचा आहे. तर त्यासाठी बघा इथे मी उडद डाळ घेतली आणि सध्या आता मी भिजत ठेवते. समजलंच असेल तर मला काय बनवायचं आहे ते. तर चला नंतर तुम्हाला सांगेनच काय बनवणार आहे ते. तर डायरेक्ट संध्याकाळी भेटू यायला बनवायला. आपला चहा झाला आहे, आता मिक्स करू दे. तर ताईसांच्या घराचं किती काम झालंय ते चला बघू. आज लादी वगैरे वाटतं मारली ती, बघू चला आपण. कुठे ग आई? हो मारली लादी, सगळीकडे मारली. किचन मध्ये पण का? ही राहिली ना इथली? वाव, सगळा तर पसारा आहे, नंतर क्लीन केलं आपल्याला दिसेलच. बघूया आपण आता जाऊया. पाणी सांडले वाटतं ना, मला गेले नको. चप्पल पण नाही आणली. असा किचन नंतर झाल्यावर तुम्हाला दाखवते मी. हा, कसा वाटते ना मोठा हल्ली. तरी अजून पसारा निघाल ना सगळा तेव्हा. बेडरूम मध्ये बघ मग किती मोठा वाटते बघ. ते अजून साईड पट्टी राहिली ना. ही पण मस्त वाटते ताई लादी. हा, आपल्या किचनला आहे तशीच आहे काही साधारण. ते किचनला आहे तशी आहे साधारण. नाही ना. बाथरूम मध्ये बघूया, जायचं आहे. 1 मिनिट. हा, आता इथं पण बघा
लाईट बीट आल्यावरच आपल्याला समजेल नंतर हे सगळा पसारा निघल्यावर. आता तर मस्त वाटते, मला माहितीच नाही बसवली ती. तर आज सिनूला टिफिनवर बनवते कोलबी, तर मी अशी मॅरिनेट करून ठेवलेली आहे आणि रोजच्याच प्रमाणे आहे, मग आता डायरेक्ट झाल्यावरच दाखवते. तर इथे माझं दुपारचं जेवण झालेलं आहे आणि आता चालले सिनूला घेऊन स्कूलमध्ये, म्हणजे तिथे गेटवर सोडायला चाललं आहे. आज PT युनिफॉर्म आहे. तर आता ही बघा मी डाळ भिजत ठेवलेली, ती आता मिक्सरमध्ये वाटून घेते. त्यासोबत मी टाकले आल्याचे तुकडे 2-3, 2 छोट्या मिरच्या आहेत हिरव्या, पण त्या तिखट आहेत, आणि ही कोथिंबीर थोडीशी. आणि आता याची आपण पेस्ट करून घेऊया. तर आपल्याला आज बनवायचे दही वडे. थोडासा पाणी ॲड करू. आपल्या घरी कोण आले ते दाखवते बघा. त्रिशा आली, त्रिशा ना, त्रिशा आपल्या इथं आलेली आहे. क्रिशा आणि कोण, तुझं नाव काय दीदी? आद्या. हाय कर, आई बोलतोय. बोला देख, ए आद्या इकडे बघ. हाय कर, हाय कर, तू कर हाय. हाय. दाखव ना सर. आला आला आला. हे जागा नाचा नाचा दोघी. हा नाचाचं आहे. तू बाजूला हो, पण चुकवशील त्यांना. नक्की कोण आता हार वगैरे घेऊन झालेत आणि आलोत आम्ही थोडं स्वीट घ्यायला. तर चला जाऊया आपण चेतकमध्ये नेहमीप्रमाणे. चल जाऊया आणि काय काय स्वीटमध्ये आहे ते पण बघूया आपण. चाललेलो आहे मी. झाली आता ही स्वीटची. आता पूजेचं सामान बघू. चला पूजेचं सामान घ्यायला आले, बघूया आता काय काय आहे ते. ठीक आहे. आता आमचं सर्व पूजेचं साहित्य वगैरे घेऊन झालेलं आहे. मोबाईलचं कवर पण बसून झालं आहे, पण त्या अजून तिथेच आहेत. आल्यावर आता निघू आम्ही. स्वीटी तुला येतंय ना थार चालवता? तूच बस तिथून खेचल ना, अशी फिरवून घे, मग काकाला सांगू चल बस माग म्हणून. आता चाललो आम्ही KFC खायला. तर त्यांचीच वेट करतो आम्ही कधी येतात तर. म्हणजे गाडी चालवता येते, पण तरी आम्ही रिस्पेक्ट देतो त्यांना आणि सांगतो तुम्ही चालवा. चल मी सांगते ना, तू चालव. ते काय चावी पण आहे, चालव चल.
घेऊन चल. फायनली मी हिला सांगितलं का तू चालव चल, बघू काय होईल ते होईल. तर चालव चल. हा बस झालं, चल हात काढ, चल ठेवली मी नाही. तर इथे आता आम्ही KFC ला आलेलो आहोत. तर चला आता ऑर्डर वगैरे देऊया. इथे आपल्या 1 मिनिट आलाय, अजून दुसरा यायचा आहे. इथे आता चोकोलावा केक, फ्राईज आणि इथे बर्गर आपले आलेले आहेत. इथे आता एक राईस बाउल मागितलेला आहे मी. आता हा लास्ट. तर आता आमचा KFC वगैरे खाऊन झाला आणि आता आम्ही निघालो घरी जायला. तर घरी गेल्यावरच आता भेटू. तर इथे आलो आम्ही आता घरी. सिनू आलाय ट्युशनशी. कुठं इथं आला 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 तो धावते. तर आत्ताच आम्ही उलव्यावरून घरी आलोत आणि तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हा बघा आहे दही वड्यांचा बॅटर. तर आता मी वडे बनवून ठेवते. उद्या सकाळी नाश्त्यासाठी हे दही वडे आपल्याला तयार होतील मग. तर हे मी करून घेते अगोदर. इकडे कढई पण गरम करत ठेवली. मस्त असं तेल गरम झालं आहे. तर चला आता सोडते एक एक. मग पहिला टाकून. त्याच्यामध्ये टाकून घेते अगोदर. तर इथे आपण आता याला गोल्डन कलर येईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचे, तळून घ्यायचेत आपल्याला. तर हे सर्व मी आता करते, नंतरच तुम्हाला सर्व झाल्यावर दाखवते. तर या अशा प्रकारे आपण तळून घेतलेत. आता हे आपण थंड पाण्यामध्ये आपण याला सोडायचं आहे. आणि बाकीचे अजून इथे ठेवलेत बघा, अजून एवढं बॅटर आहे. तर चला आता ह्याच्यामध्ये सोक करायला ठेवायचे आहेत आपल्याला पाण्यात. हा नॉर्मल आपला फिल्टरचा पाणी आहे, त्याच्यात ठेवले. डिप करायचं याच्यात. आता हे बघा पाण्यातून काढून हे असे आपण ठेवू एका पातेल्यामध्ये. एकदम सॉफ्ट असे झालेत बघा. आणि एक्स्ट्राचा ऑइल आहे तो पण कसा निघते बघा याच्यातून. तर आता हे बाकीचे राहिले ते पण आपण असेच करून घेऊ. तर एवढे मी आता वडे बनवून ठेवलेले आहेत आणि हे आपण 2-3 दिवस स्टोअर करू शकतो. तर चला आता पण हे आमचे उद्याच संपतील, कारण सर्वांना आम्हाला वाटायचे आहेत. तर उद्यासाठी आजच करून घेतले, कारण थोडा काम कमी व्हायला पाहिजे म्हणून. कारण उद्या आहे आपल्या डंपरांची पूजन. तर चला आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून देते. आता इथे मी किचनचं सर्व आवरून घेते. त्याच्यानंतरच आता बोलू. तर रात्रीचं माझं सर्व काही आता उरकलेलं आहे आणि दही वडे वगैरे पण मी बनवून ठेवलेले आहेत. तर सकाळी ते नाश्त्याला बनवीन मग मी सर्वांना द्यायला. तर उद्या 9:30 किंवा 9पर्यंत आपण डंपरांचं पूजन करणार आहोत. तर त्याची सर्व तयारी आज केलेली आहे. मी आज उलवानोडमध्ये जाऊन हार आणले, मिठाई वगैरे आणली, सर्व देवपूजेचं सामान वगैरे आणलं आहे. तर उद्या आता करूया आपण पूजन. ते पण व्लॉग तुम्हाला येईलच. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. जर माझा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.